थकला आणि तिथे बसला तो तिथेच बसलेला आहे अजून. मग राम लक्ष्मण तसेच पुढे आपल्या यात्रेला निघून गेले. म्हणून प्रभू रामचंद्र आपल्या नगरामध्ये आले होते. त्यावेळेला महादेवाचं लग्न त्या काळामध्ये होतं. मग तुम्ही किती भाग्यवान आहेत सांगा. ज्या भूमीला रामाने स्पर्श केला, ज्या भूमीने महादेवाने स्पर्श केला, ज्या भूमीला गौतमांनी स्पर्श केला, ज्या भूमीमध्ये प्रत्येक एका पिढीला एक संत जन्माला येतो. ही धारूर नगरी आहे. एक रत्न जन्माला आणते प्रत्येक पिढीला. तुम्ही पाहिलं धारूरचे जर इतिहास जर पाहिला मागे जर गेलं तर प्रत्येक पिढीला एक संत इथे जन्माला आला. धारूरच्या भूमीने एक संत या भूमीला दिला. म्हणून धारूरची भूमी ही साधी भूमी नाही आहे, संतांची भूमी आहे. आळंदी देहू कुठे असेल तर आपलं धारूर आहे. पण आपल्या धारूरला आपण थोडस जाणून घेतलं पाहिजे. उद्धव चेतनासारखा महात्मा प्रत्येक एक जर गल्लीला गेलं तर एक तरी आपल्याला तिथे संजीवन समाधी प्राप्त होते. असे मोठे मोठे साधू या धारूरला मिळाले. नाथ महाराजासारखा नाथ संप्रदायातला महान ऋषी आपल्या धारूरला मिळाला. अरे अजून काय पाहिजे धारूरला सांगा. म्हणून मी तर सांगत असतो धारूर ही साधी नगरी नाहीये. ज्या वेळेला तुम्ही काशीला नाही जाऊ शकत त्याने आमच्या धारूरला या. तुमची काशी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले सगळे देव इथंच आहेत आपल्याला. मी सांगितले की तुम्ही जर असं गोल फिरलं धारूरला तर गावामध्ये सगळे 12 ज्योतिर्लिंग होते. तिकडल्या वानापासून मधल्या ढवळेश्वरापर्यंत, ढवळेश्वरापासून धारेश्वरापर्यंत, धारेश्वरापासून मधून गेलं तर तिकडे रत्नेश्वरापर्यंत, रत्नेश्वरापासून निळकंठेश्वरापर्यंत, असं जर तुम्ही गोल फिरत गेलं रामेश्वर, नागेश्वर, असे सगळे महादेव आपल्या धारूरमध्ये. कशाला फिरायची गरज आहे कुठे. मी तर म्हणतो रोज नाही झालं तर सगळ्या महिला मंडळांनी ग्रुप तयार करायचा आणि प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला सगळ्या महादेवांना नुसतं दर्शन, पाणी नाही घातलं तरी चालेल. तुम्ही जर एवढं जरी केलं तर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाला जायची तरी काय गरज आहे सांगा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला कशासाठी मंदिरात पाठवतो. माझी एवढीच इच्छा आहे की दर महिन्याला तुम्ही मंदिरात गेलं तर कमीत कमी 12चे 12 ज्योतिर्लिंग आपले स्वच्छ राहतील. महादेवाच्या मंदिरात दिवे लागायला सुरुवात होतील आणि तुमच्यामुळे माझा महादेव परत एकदा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि धारूरचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे केलं पाहिजे. थोडस सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. माझ्याकडे लिस्ट आहे. 11 मारुती आहेत आपल्या धारूरला. 11 मारुती, 5 गणपतीची मंदिर आहे, 3.5 पीठ आहेत देवीची सुद्धा. सप्तशृंगी आहे, रेणुका आहे, तुळजाभवानी आहे. काय कमी आपल्या धारूरला सांगा. रत्नाची भूमी आहे, साधूंची भूमी आहे, सोन्याची भूमी आहे, खव्याची भूमी आहे, सीताफळाची भूमी आहे आणि तुमच्या सारख्या गोड गोड माणसाची भूमी आहे.